नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन खाकी 2020 या ऑनलाईन बॅचमध्ये मी दिवशी मॅडम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। चला आपल्या आजच्या बुद्धिमत्ता चाचणीच्या लेक्चरला सुरुवात करूया। कालचं लेक्चर देखील पाहिलं असेल, आपलं इंग्रजी अक्षरमाला झालेलं आहे पूर्ण। आता आपण घेतले संख्यामाला। जसा अक्षरमाला प्रकार होता, खूप सारे प्रकार त्याच्यामध्ये आले, त्याच पद्धतीने संख्यामाला सुद्धा मोठा प्रकार आहे। त्यामध्ये देखील खूप प्रश्न असतात, वेगवेगळे प्रकार आहेत। आपण पाहिलेलं आहे, सुरुवात केलेली होती त्याची। वर्ग आणि गणाशी आधारित उदाहरणे आपण घेतली। त्यानंतर होमवर्क देखील दिलेला होता विद्यार्थ्यांना, पूर्ण केला असेल अशी अपेक्षा करते। गणिताचे देखील प्रश्न ज्यादा मिळाले असतील। आता पुढचे मिळणारे बुद्धिमत्ता इंग्रजी अक्षरमालाचे प्रश्न मिळतील। त्यानंतर पहिल्यांदा गणिताची टेस्ट होईल 25 मार्काची, त्यानंतर बुद्धिमत्तेची टेस्ट होईल। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, घ्यायचं का? अनेक मुलांचे पण आता मेसेज येत आहेत की मुले छान छान गणित एक्स्ट्रा पण सोडवत आहेत आणि अगदी छान तयारी आपली सुरू आहे। अशीच तयारी सुरू ठेवा। बघा आपण बघतोय काय, संख्यामाला, बरोबर? मग त्याच्यामध्ये संख्यामालेमध्ये दोन क्रमाने येणारे ज्या संख्या असतात किंवा क्रमशः संख्यांची एक मालिका दिलेली असते, सिरीज दिलेली असते। मग त्यांचा परस्परांशी काय संबंध आहे शोधून पुढची प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला शोधायची असते। मग त्यामध्ये गणावरती आधारित येतात, वर्गावरती आधारित येतात। दोन संख्येतला फरक बघावा लागतो, दोन संख्येतली पुढची संख्या कितीने जास्त गेली ते पाहावं लागतं, पाड्यामधल्या संख्या आहेत का पाहावं लागतं। त्यामुळे सगळे प्रकार आपण घेऊ लागलेलो आहोत। खूप सारे उदाहरणे आपल्याला सोडवून घ्यायची आहेत, तरच आपला चांगला सराव होणार आहे। होमवर्क साठी दिलेलं पहिलं उदाहरण सांगते, तयारीला लागा, प्लॅनिंग करा अभ्यासाचं, किती ते किती वेळ कुठला अभ्यास करणार आहोत, ग्राउंड साठी किती वेळ द्यायचा आहे, तयारी करायला सगळी तयारी करा। बघा 2, 5, 11, 20, 32 आणि 47 आणि प्रश्नचिन्ह। याच्यासाठी सगळ्यांनी उत्तर सोडवले असतील। पहिला पर्याय दिला होता 68, दुसरा पर्याय दिला होता 65, तिसरा दिला होता 62 आणि चौथा आणि शेवटचा पर्याय दिला होता 64 म्हणजे 64। सोडवले का मित्र आणि मैत्रिणींनो हे उदाहरण? बऱ्याच जणांनी उत्तर पाठवलेली आहेत, मुलांनी सुद्धा आणि मुलींनी सुद्धा। खूप खूप कौतुक आहे तुमचं। असंच तयारी करत राहा, बिनधास्त चांगले मार्क पडून जातात। आपण काय करतो, एकतर संख्यांमधला फरक बघतो, फरकानुसार उत्तर जर समान येणार, फरकांमध्ये काय साम्य जर का नसेल तर पुन्हा आपण वर्गसंख्या आहे का बघतो, घनसंख्या आहे का बघतो, गुणाकाराच्या पटीत आहे का ते पण बघून घेतो। चला मग आता 2 आणि 5 इथं कितीचा फरक आहे? 3चा। थोडं इथं किचमिळ वरती लिहिते, 3चा फरक आहे। 5 मधून 2 गेले, 3 राहिले। इथं बघा 11 आणि 5 यांचा फरक विचारलाय, कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे। येते का? 3 आणि 3 दोन्ही 6। बरं, 11 ते 20 मध्ये कितीचा फरक आहे? 9चा फरक आहे। अरे वा, बघा आपली सिरीज काय आहे? 2, 5, 11, 20, 32, 47 आणि प्रश्नचिन्ह। या दोन्हीमध्ये 3चा फरक आहे, या दोन्ही 6चा, इथे 9चा फरक आहे। 32 मधून 20 घालवा, कितीचा फरक आहे? 12चा फरक येतोय। पुढे बघा 47 मधून 32 गेले, 15चा फरक आला। आता म्हणजे काय झालं, 3चा पाडाच तयार झालाय ना। 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15 आणि पुढे काय लिहिलो? 3 सम 18, म्हणजे पुढचा जो फरक येणार आहे तो 18 ने असणार आहे। म्हणजे 47 आणि 18 ची बेरीज तर करा, 8 आणि 7 15, हातचे गेले 4 आणि 2 6, म्हणजे किती आलं हे? 65 आलं। आले का तुम्हा सर्वांचं उत्तर? तिथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 65। म्हणून कधीही संख्यामालावरती प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या जर विचारली तर पहिल्यांदा त्यांचा फरक बघायचा। अशा पद्धतीने अजून संख्यामालेवरती कोणते प्रश्न असतात? एक तर प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या तिथे काढा, दुसरं म्हणजे दोन संख्येतला समसंबंध दिलेला असतो, पुढची जोडी संख्यांची ओळखायची असते, किंवा आकृत्यांमधलं ते कोड एक असतं, अंकांचं कोड, म्हणजे अंक लिहिले असते उभ्या आडव्या चौकोनांमध्ये आणि पुढच्या चौकोनातले अंक ओळखायचे असते। गटात न बसणारा अंक ओळखा असा पण एक प्रकार आहे। याच्यामध्ये आपण सगळे प्रकार करून घेणार आहोत। प्रश्न पण मिळतील, ज्यादा सोडवायला सगळी तयारी भरपूर करून घेणार आहोत आपण। चला तर मग दुसरं होमवर्कला काय गणित दिलं होतं? 26, 52, 78, प्रश्नचिन्ह आणि शेवटी आलं होतं 130।
चला 26, 52, 78 प्रश्नचिन्ह आणि 130. त्याच्यातला पहिला पर्याय आहे 91, दुसरा पर्याय होता 102, पुढे बघा तिसरा पर्याय 117, चौथा आणि शेवटचा पर्याय किती दिला 104 दिला होता. खूप जणांनी सोडवलं देखील असेल, शाबास, चांगलीच गोष्ट आहे. तरी पण सोडून देणं कर्तव्य आहे माझं, मी सांगते. चला 26 आणि 52 मध्ये 26 चाच फरक आहे, बरोबर की नाही. 26 आणि 26 52 येतात. याचा अर्थ 26 26च्या पटीत आले तो. 26 आणि 52 आणि 78 यांची पण वजाबाकी करून बघा. हा 2 राहिले इथं, पण पुन्हा बघा, सॉरी इथे 6 राहिले, परत 2 राहिले, म्हणजे 26 26चा फरक प्रत्येकामध्ये येतोय का. थोडक्यात 26चा पाडाच तयार झालाय. इथं पण 26चा फरक आहे. पुढच्या संख्येला कितीचा फरक असेल मग 78 आणि 26 या दोन्हींची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. 78 अधिक 26, 8 आणि 6 14, 7 आणि 3 10, किती उत्तर येते 104 येते. समजलं का. प्रत्येकामध्ये 26 26चा फरक आहे. 104 अधिक इथं जर का 104 अंक आला तर 104 मध्ये 26 मिसळा किती येणार आहेत 130 येणार आहेत. प्रत्येक दोन संख्यांमध्ये प्रत्येकी 26 26चा फरक आलेला आपल्या लक्षात आला असेल. किंवा 26 एके 26 बघा, 26 गुणिले ते 1 करा, 26 एके 26, पुढे 26 ची दुप्पट आहे, 26 दुनी 52 झाले. हा 26 गुणिले 3, काही मुलांनी असा फॉर्म्युला वापरला असेल चालेल. 6 त्रिक 18, 1 हातच्या गेले, 3 दोन्ही 6 आणि 7, 26 त्रिक 78 आले. पुढचं नाही माहित, हे रिकामच ठेवले म्हणजे 26 चोक असतील. 4 सख 24, हातचे गेले 2, 4 दोन्ही 8 आणि 2 10, बघा 104 आले. पुढे 26 गुणिले 5 करून बघा 130 नक्कीच येतील. 5 गुणिले 6, 5 सख 30, 3 हातच्या गेले, 5 दोन्ही 10 आणि 3 13. ओके, आली का सिरीज बरोबर. एक तर 26च्या पटीतल्या संख्या किंवा प्रत्येकी 26 26चा फरक दिलेला आहे. हे पण सोपं होतं. असा फरक पण येतो म्हणजे पाड्याच्या संख्या देखील येऊ शकतात. चला पुढचं घ्यायचं का. हा अगदी सोपं आहे ते पण. 0 2 3 5 8 10 15 17 10 15 17 24 26 आणि प्रश्नचिन्ह. पहिला पर्याय दिला होता 28, दूसरा पर्याय दिला होता 30, तीसरा दिला होता 32, चौथा पर्याय दिला होता 35. हा अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला दिलं होतं होमवर्क सोडवण्यासाठी. तिसरं उदाहरण नेहमीप्रमाणे फरक बघत जायचे. फरक काय येतात का ध्यानात घ्यायचे. नसेल तर वर्गसंख्या, घनसंख्या, पाड्यातल्या संख्या आहेत का ते बघणं गरजेचं आहे. आता पर्याय इथे लिहिल्यामुळं मला ते फरक बघता येणार नाही, इचमिनिट थोडंसं होईल. मी सिरीज पुन्हा एकदा लिहून घेते आहे. 0 2 3 5 8 10 15 17 24 आणि 26, 24 आणि 26. चला तर मग आणि पुढे क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नचिन्ह. फरक बघूयात का. 0 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे 2चा फरक आहे. बर 3 मधून 2 गेले, कितीचा फरक राहिला या दोन्हीमध्ये 1चा फरक आला. बर या दोन संख्या 5 मधून 3 गेले 2, बर एकडे येते का 2चा फरक 1चा फरक 2चा फरक. बर 8 मधून 5 गेले 3, अरे बापरे वेगळे वेगळे फरक येऊ लागले. तरी पण काढून तर बघूयात का. हा 10 मधून 8 गेले 2चा फरक. बघा 2 2 2 एकडे 1 2 2चा फरक तर येतोय. बघूया पुढे जाऊया. 15 मधून 10 गेले 5चा फरक, 17 मधून 15 गेले 2चा फरक, 24 मधून किती गेले सांगितले इथं 17, 24 मधून इथं 17 गेले, कितीचा फरक राहिला 7चा फरक. इथं पुन्हा 2चा फरक. बघा फरक कसे आले, कसे आले. 1 आणि 2 2चा फरक आलाय. 2 2 2 2चा फरक आलाय का. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल विचारले. बघा त्यानंतर इथे 1चा फरक आला, इथे 3चा आला, 5 आलाय, 7 आलाय. फरक कसे येऊ लागले 2 2 आहेत आणि एकाडे एक विषम संख्या आले. 1चा फरक 3 5 7, याच्या पुढे कितीचा फरक येणार आहे 2 नंतर लगेच मग इथे किती येणार आहे 9चा फरक असणार आहे. पुन्हा 2चा. पुढचं नाहीच विचारलं त्या सोडून. 26 पासून पुढच्या संख्येमध्ये 9चा फरक असला पाहिजे. मग 26 आणि 9 किती होत आहेत बघा
35 होत आहेत का 35, म्हणजे इथं संख्या काय येणार आहे 35 ही संख्या येणार आहे. 35 नंतर 9च्या फरकाने ती 26 आली. 35 मधून 9 गेले किती राहिले 26 राहिले. या प्रश्नाचं उत्तर किती आलं 35 आलं. सोपं आहे की नाही. खाली सुटसुटीत मांडून घेतलं, फरक क्रमाने लिहून घेतला, एकाडे 2 2 2 चा आणि परत एकाडे विषम संख्या आल्या होत्या 3 1 3 5 7 9. पुन्हा एकदा 2 चा फरक आला असता, पुन्हा 11 चा फरक आला असता. अशा पद्धतीने पुढे ती सिरीज वाढत गेली असती. समजले का होमवर्कची उदाहरणे. आतापर्यंत पाड्याच्या पटीतले बघितले, वजाबाकीच्या फरकाने बघितले, वर्ग संख्यांचे बघितले, घन संख्यांचे प्रकार बघितले, त्रिकोणी संख्यांचे येऊ शकतात, मूळ संख्यांचे येऊ शकतात, सगळीच उदाहरणे येतात. अपूर्णांकामध्ये सुद्धा उदाहरणं येत असतात. आपण आता बघूयात मिश्र उदाहरणे. मिश्र म्हणजे काही येईल, वर्ग पण येऊ शकतोय, घन पण येऊ शकतोय, बेरीज वजाबाकीतला फरक येऊ शकतोय, गुणाकार भागाकार सुद्धा येऊ शकतो. चला याची जरा जास्त उदाहरणे आज उद्या बघूया, त्यानंतर पुढचा प्रकार आपण चालू करूया. मग आजचं पहिलं गणित आहे काय बघा, 6 पुढे येते 8, त्यानंतर येतोय 10, त्यानंतर पुढे 14, त्याच्या पुढे येणारा अंक 18, त्यानंतर 26 34 आणि 2 प्रश्नचिन्ह आहेत मित्रमैत्रिणींनो. चला अजिबात घाबरायचं नाहीये, आपल्या आउट ऑफचं टार्गेट ठरलेलं आहे आणि त्यासाठी जितकी सरावाला जास्तीत जास्त उदाहरणे घेता येतील ना तितकी घ्या. आता मिश्र उदाहरणे चालू केलीत मी, खूप सारी उदाहरणे याच्यात पण सरावाला आपण नक्कीच घेऊया. 52 68 पहिला पर्याय दिलाय, त्यानंतरचा दुसरा पर्याय बघा 54 आणि 70 दिलेला आहे, त्यानंतर तिसरा पर्याय बघा 50 आणि 66 आणि बघा 50 66. चौथा पर्याय किती सांगितलाय 48 ते 64. ओके डन. बघा आता ध्यानात येते का 2 प्रश्नचिन्ह आले. नेहमीप्रमाणे संख्यांमधले फरक बघणे खूप गरजेचं आहे. पहिल्यांदा फरकच बघायचा, नसेल सापडला तर वर्ग संख्यांकडे. संख्या दिलेत 6 8 10 14 18 26 34 आणि 2 प्रश्नचिन्ह. कच्चे काम करण्यासाठी जागा दिली जाते, शिवाय रफ पेज दिलं जातं. बघा पेज दिला असेल तर पटापट लिहून घ्यायचं आणि बघायचं काय काय फरक यांच्यामध्ये आलेला आहे. आता इथं 6 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे 2 चा फरक आहे. 8 मधून 6 गेले 2 राहिले. आता इथं कितीचा फरक दाखवते 10 आणि 8, इथं पण 2 चा फरक आहे. 14 आणि 10 बघा इथं कितीचा फरक आहे 4 चा फरक आहे. सुरुवातीला 2 2 आले, परत आता 4 आले की सगळेच 2 2 यायला पाहिजे होते, सोपं गेलं असतं नाही, पण 2 वेळा 2 2 आले, परत 4 आले. 18 मधून 14 गेले 4 राहिले. पुढे 26 आणि 18 26 मधून 18 घालवायचे, राहतात का 4 नाही ना. पहिला 2 2 राहिले, परत 4 4 राहिले. 26 आणि 18 यांची जर वजाबाकी केली तर 8 आली, म्हणजे परत 8 आली. बघा याच्या पुढे चला 34 मधून इथं किती गेले 26 गेले, पुन्हा एकदा 8च राहिले. म्हणजे फरक कसा आलाय 2 4 8 आलाय का. सुरुवातीला 2 2 चा फरक आहे सलग, परत 2 ची दुप्पट केली, बेदुनी 4. बघा 2 ची काय केलेली आहे त्यांनी दुप्पट केलेली आहे, बेदुनी 4. परत पुढे बघा 4 नंतर 8 8 चा फरक आहे, पुन्हा एकदा 4 ची दुप्पट करून 8 आले. मग याच्या पुढे फरक कितीचा असेल दोन्हीकडे 16 आणि 16 चा फरक असेल. लक्षात येते का. 8 ची आपण पण दुप्पट केली पाहिजे की नाही. 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, दोनदा 16 चा फरक आला पाहिजे. मग पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार शेवटचा अंक लिहून काढायचा 34, त्याच्यामध्ये 16 मिसा 6 4 10 आणि 50 आले का 50. म्हणजे पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला अंक येणार इथे मी चौकोन करते. पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी अंकाला 50. 50 वाला पर्याय आहे का हो आहे, शिवाय तिसराच पर्याय आहे 50 आणि 66. पण येते का बघूया ना पुढे पण 50 मध्ये पुन्हा एकदा काय मिसायचे 16, म्हणजे 6 आणि इथं 6, म्हणजे दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला अंक आला 66. आहे का पर्याय 50 आणि 66 हो आहे. किती नंबरला आहे 50 66 तर 3 नंबरला आहे. म्हणजे काय केले फरक ध्यानात घेतला, 2 2 चा फरक होता, परत 4 चा 8 चा आणि परत 16 चा फरक लक्षात घेतला की कितीचा फरक आहे त्या संख्यांमध्ये काय साम्य आहे का बघायचं, लगेच उत्तर मिळतं. अशी असतात मिश्र उदाहरणे. मिश्र म्हणजे काय तर कुठल्याही क्रिया त्याच्यामध्ये येऊ शकतात. चला
पुढचं बघायचं का मिश्र उदाहरण. नेहमी सज्ज राहायचं, कुठलंही गणित येऊ द्या. पुढचं घ्या 5 12. किती गणित झाले टोटली मोजा, संख्या मला सुरू झाल्यापासून खूप झाली असतील. 25 44 69. अजून एक 2 दिवस हा मिश्र उदाहरणाचा प्रकार चालूच राहणार आहे बरं का, म्हणजे सराव जादा करून घेण्यासाठी. पुढे बघा पर्याय दिलाय पहिला 90. ते जरा सोपं होतं. वर्गाचं म्हटलं की सगळीच उदाहरणे वर्गाची, बऱ्यापैकी सर्वच उदाहरणे गणाशी संबंधित आहे. आता मिक्स आहे त्यामुळे जरा जास्त सराव घेऊया याचा. दुसरा आहे 156, तिसरं 110 आणि चौथं 100. 110, चौथा पर्याय दिलाय 100. ओके डन. 5 12 25 44 69. 5 आणि 12 मधला फरक काढायचा आहे आपल्याला. 5 12 25 44 69 आणि प्रश्नचिन्ह. चला 5 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे माझ्या बरोबर करायचा. प्रश्न व्यवस्थित लिहून घ्यायचे. मी सकाळी अंकगणिताच्या लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलंय, जर का एखादं कौशल्य शिकायचं असेल नव्याने तर स्वतः करून बघणं खूप गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक उदाहरण लिहून घ्यायचं. चला फक्त बघू नका. 12 मधून 5 गेले किती राहिले हो? 7 राहिले, बरोबर आहे की नाही. 7 आणि 5 12. आता इथं 25 मधून 12 वजा करायचे आहेत. 5 मधून 2 गेले 3 राहिले, 2तून 1 गेला 1 राहिले. 13चा फरक आला का फरक 13चा. आता 44 मधून 25 वजा करायचे. 44 वजा 25. बघा इथे 12 आहे, सॉरी 14 झाले. 14 मधून 5 गेले, 14 मधून 5 गेले 9 राहिले आणि 1 हातचा गेला. म्हणजे इथं कितीचा फरक आला हो? 19चा आला. 13चा आला होता, सॉरी पहिल्यांदा 7चा आला होता, क्रमाने 7चा लावा होता, नाही चालला. 7 नंतर 13चा फरक आला. बरं 13 तर 13 नंतर मात्र 19चाच फरक आला. असू दे, पुढे जाऊया. यांची वजाबाकी 69 मधून 44 वजा करा, 25 राहिले. 7 13 19 आणि 25चा फरक आला. मग पुढचा फरक घ्यायचा कितीचा आहे माहित असलं तरी सुद्धा आपलं उत्तर सुटतंय. परंतु इथं काही समजेना ना, क्रम काही लक्षात येईना. कसा क्रम घेतला असेल बरं 13 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. 7 आणि 6 13. बरं पुढे 19चा फरक घेतलाय म्हणजे 6नेच वाढवले. 19 मधून 13 गेले, 6च राहिले, 6नेच वाढवले. पुढचा फरक बघा या दोन्हीतला 6चाच आहे. प्रत्येक पहिला अंक हा 6ने वाढवून दुसरा अंक घेतलाय. 7 आणि 6 13, 13 आणि 6 19, 19 आणि 6 25. म्हणजे पुढं याच्यात 6 वाढवून 31चा फरक आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे वर कितीचा फरक येणार आहे? दोन संख्यांमध्ये 31चा फरक येणार आहे. मग 69 अधिक 31 करायचं, शेवटचा अंक आणि ही फरकाची संख्या मिसळावी लागते ना. 69 अधिक 31, 9 आणि 1 10, हातचा गेलाय. 6 आणि 4 किती झाले? 10 झाले. आहे का 100 पर्याय? आहे का? हो आहे 100 पर्याय. समजलं का काय केलं? फरक काढले. 7 13 19 25 फरक आले होते. प्रत्येक फरक 6 6 ने वाढत गेला होता. म्हणून 25च्या पुढे 6 घेतले. किती राहिले? 31. म्हणजे फरक कितीचा आला त्याच्यामध्ये? 31चा येणार होता. म्हणून शेवटचा अंक अधिक 31 बरोबर 100 आले. ध्यानात आलं काय हे देखील उदाहरण? चला मग लगेच पुढच्या उदाहरणाकडे वळूया. तशी सोपी असतात, जरा विचारच खूप करायला लावतात. पुढचं उदाहरण घ्या. 2 12 36 80 150 प्रश्नचिन्ह. असं उदाहरण झालंय का तुम्हाला? बघा झालं असलं तरी काही हरकत नाहीये, रिपीट होईल असं समजा. नसेल झालं तर पुन्हा एकदा आपल्याला नव्याने सोडवायला मिळते असं समजायचं आणि सोडवायचं. चला 2 12 36 80 आणि 150 पर्याय दिसू राहिले का? पहिला पर्याय घ्या 240, दुसरा पर्याय घ्या 250, तिसरा 216 आणि 252. सोडवायचं का? बघा फरक बघूया का? मोठे मोठे अंक होत गेले, फरक क्रमाने येणार नाही ऍक्च्युली. 12 मधून 2 गेले 10 राहिले. इथं बघा 12 मधून 36 वजा करायचे, 36 मधून 12 वजा करायचे 4 आणि इथं बघा 36 वजा 12 24 राहतील.
झाले का? पहिला 10 चा फरक आहे, परत 24 आहे. 80 मधून 36 वजा करून बघा, 4 राहिले, 44 राहतील. म्हणजे फरकांमध्ये काही संबंधच येत नाही. 10 चा फरक कुठे, 24 चा फरक असे येऊ लागले. ज्यावेळेस संख्यातला फरक येणार नाही, बघा काय करायचं, पहिल्यांदा फरक बघायचा. फरकांमध्ये साम्य येईना झालं की कोणती वर्गसंख्या आहे का बघायची, त्यानंतर घनसंख्या येते का बघायची, त्यानंतर पटीतली संख्या म्हणजे पाड्यातली, एका पाड्यात सगळ्या संख्या आहेत का बघायच्या. बघा संख्यांचा फरक काही क्रमाने येईना झाला. मग आता आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये, तर वर्ग कुणाचे आहेत का बघायचं, त्यांच्या शेजारी वर्गसंख्या आहे का. हा 2 हा 1 चा वर्ग अधिक 1 येऊ शकतो. हो 1 चा वर्ग 1 अधिक 1. त्यानंतर 12 साठी बघा जवळची वर्गसंख्या कोणती आहे, 3 चा वर्ग आहे ना, 9 10 11 12 बर ते येऊ शकते बघा, 3 चा वर्ग अधिक 3 येऊ शकते. 36 का, 36 तर 6 चा वर्ग आहे नाही, म्हणजे हा पण क्रायटेरिया बसणार नाही, स्वतः वर्गसंख्या दिली आहे ना 1 म्हणून. बरं आता घन बघूयात का, घन इथे बघा 1 चा घन अधिक 1 करा, 2 येईल. हा आता इथे बघा 2 चा घन करूया का, 2 चा घन 8 अधिक किती करावं लागते, 4, 8 आणि 4 12 होतील. बर 3 चा घन करा बरं, 3 चा घन बघा इथं घन मांडायचे 27, इथे तर अंक दिलाय 36, परत त्यात 9 मिसळून तयार झाले 36, बरोबर का. म्हणजे काय काय मिसळते, 1 4 9, 1 हा 1 चा वर्ग आहे, 2 4 हा 2 चा वर्ग आहे, परत 3 चा वर्ग मिसळला आहे. थोडक्यात क्रायटेरिया लक्षात आला का बघा. पहिला 1 चा घन अधिक 1 अधिक 1 किती आले, 2 आले. दुसरं बघा 12 अंक आले ना, 2 चा घन अधिक इथे किती येतो, 2 चा वर्ग केलेला आहे, बरोबर का. 4 म्हणजे काय आहे, 2 चा वर्ग, त्याच संख्येचा घन अधिक वर्ग आहे बघा. 2 चा घन 8 वर्ग 4, 8 आणि 4 किती झाले 12. इथं पण 1 चा वर्ग मांडू शकतो आपण ना, 1 चा घन करा, वर्ग करा, कितवाही घात करा, एकच येणार आहे. पुढचं घ्या 3 चा घन अधिक 9 मिसळला आहे म्हणजे 3 चा वर्ग आहे तो, बरोबर आहे की नाही. 3 चा घन 27 अधिक 9 किती झाले, 36 झाले. पुढे बघा 80 येते का तर बघूया. 4 चा घन 4 चा वर्ग करून बघू. 4 चा घन किती आहे, 64 आहे, अधिक 16 बराबर बेरीज 6 आणि 4 10, हातचे गेले 1 7 आणि 2 8. ओके व्हेरी गुड, आले आपलं उत्तर. म्हणजे क्रमाने त्या संख्येचे येणाऱ्या घन अधिक वर्ग करून बेरीज केलेली आहे. ही 4 चा घन आहे आणि इथं 4 चा वर्ग 16 त्यांनी मिसळला आहे, बरोबर का. मग साहजिकच 150 अंक काय असेल, 5 चा घन असेल आणि 5 चा वर्ग त्याच्यामध्ये मिसळलेला असेल. बघूयात का येते का. 5 चा घन अधिक 5 चा वर्ग, 5 चा घन 125 अधिक 5 चा वर्ग किती हो, 25 आहे. 125 अधिक 25 किती झाले, 150 झाले. येते का, येते का करेक्ट. हो मग पुढे क्वेश्चन मार्क दिलाय, पुढचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. साहजिकच पुढे इथं काय येणार, 6 चा घन अधिक 6 चा वर्ग 36 हा मिसळावा लागणार आहे. चला तर मग बघा 6 चा घन अधिक 6 चा वर्ग, 6 चा घन किती आहे आता माहितीये का, म्हणजे 6 चा 3 वेळा गुणाकार, 6 6 36, 36 गुणिले 6 करा, 6 6 36, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 18 आणि 3 किती झाले हो, 21 झाले. म्हणजे 6 चा घन किती आहे, 216 आहे. त्याच्यामध्ये काय मिसळायचंय आपल्याला, 36 मिसळायचंय, जो की 6 चा वर्ग आहे. इथं 36 लिहिते बघा मी, 6 6 12, 3 2 5 आणि 252. उत्तर किती आलं, 252 आहे का पर्याय. पर्याय क्रमांक 4 252 हे उत्तर आलेलं आहे. पण आता परीक्षेत इतका वेळ जातो का, अजिबात वेळ जात नाही. इथं बघा 1 चा घन अधिक 1, तिथं डोक्यावर जे केले ना कॅल्क्युलेशन, हे कशाला लिहावं लागतं, नाही लिहावं लागत ना. हे आपल्याला समजण्यासाठी नोटबुक मध्ये लिहून ठेवण्यासाठी दिलेलं आहे. बघा असंच करायचं, 1 चा घन अधिक 1, 2 चा घन अधिक 4, डोक्यावरतीच त्यांच्या कॅल्क्युलेशन क्लिअरच झालं पाहिजे. समजते का सर्वांना, समजते का. घेऊ का मग पुढचं गणित. हा घ्यायचं का पुढचं गणित, घ्या. एक सोपं, आता 1 2 अवघड झाली, आता अतिशय सोपं तुम्ही सोडवायचं पटापट. पुढचं घ्या.
तुमचं तुम्ही सोडवा, नक्की सुटेल तुम्हाला. 4 दिले, सॉरी 6, 7, 13, 20, 33, 53. आणि पुढे प्रश्नचिन्ह दिले. हा सोडवा, पर्याय सांगते. 86, 73, 68 आणि 75. तुम्हाला सोडवायचं आहे, त्यासाठी दोन संख्यांमध्ये येणारा फरक तुम्हाला काढायचा आहे. सगळ्यांनी प्रयत्न करायचा बरं का, उत्तराच्या दिशेने तर जाण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपला कॉन्फिडन्स नक्की वाढेल. करताय प्रयत्न? हा झाला असेल थोडाफार प्रयत्न. सांगू का फरक बघायचा? हो काही नाही. 7 मधून 6 गेले, किती राहिले? 1 राहिले. 1 चा फक्त फरक येतोय का? बरं 13 आणि 7 मध्ये कितीचा फरक येतोय? 6 चा येतोय का? 6 चा. बर पुढे 20 आणि 13 मध्ये कितीचा फरक आला? 7 चा फरक आला. आलाय का 7 चा फरक? हो आला. आता बघा 33 आणि 20 मध्ये कितीचा फरक येतोय? 13 चा फरक येतोय का 13 चा फरक? 53 आणि 33 मध्ये कितीचा फरक येतोय? 20 चा फरक येतोय. 1, 6, 7, 13 आणि 20 चा फरक आलेला दिसतोय. बर 6, 7, 13, 20, 33, 53 आणि क्वेश्चन मार्क अशी सिरीज आहे. यांच्यामध्ये 1 चा फरक, 6 चा फरक, 7 चा फरक, 13 चा फरक आणि 20 चा फरक. एक आयडिया लक्षात आली का? हो नक्की काय झालंय कळलं का? हे बघा इथं 6 अंक आहे, 6 चा फरक आहे. दुसरा अंक 7 आहे, 7 चा फरक आहे का? तिसरा अंक 13 आहे, 13 चा फरक आहे का? पुढचा अंक 20 आहे, इथं 20 चा फरक आहे. समजलं का? मग 20 नंतर पुढचा अंक किती आहे? हो पुढचा अंक काढण्यासाठी 33 चा फरक असला पाहिजे. कितीचा? 33 चा. म्हणजे 53 मध्ये काय मिसावं लागणार आहे? 33 मिसावं लागणार आहे. मग 53 अधिक 33, 8 आणि 6 आहे का पर्याय? डन. पहिलाच पर्याय आहे. उत्तर याचं किती आलं? मग 86 उत्तर आलं. समजलं का? फरक तर कसे दिलेत बघा की. हे बघा इथे पण सोपं करू शकतो, खाली न लिहिता. 6 चा फरक, 7 चा, 13 चा, 20 चा, पुढे कितीचा आला पाहिजे होता? 33 चा. मग 53 अधिक 33 किती येतात? 86 येतात. पुढची सिरीज विचारली तर पुढे अजून 53 चा फरक येऊ शकतो. हा चला तर मग समजलं का? एक सोपं घेतलं होतं. चला अजून एक आता अवघड उदाहरण घेऊ. हा काठीने पातळी ऍक्च्युली प्रश्नांची वाढवलेलीच आहे. मी तुम्हाला वेळोवेळी लेक्चर मध्ये सांगत आहे, प्रश्न कठीणच आहेत, परंतु आता तुमचा अभ्यास बऱ्यापैकी योग्य दिशेने चाललाय. सखोल अभ्यास करताय म्हणून तुम्हाला ते सोपं देखील वाटत असेल. हा बघा पोलीस भरतीला जितकी काठीने पातळी आवश्यक आहे तेवढी आपण घेतोच आहोत. 4, 3, 5, 14, 55 आणि प्रश्नचिन्ह. पहिला पर्याय दिलाय 164, दुसरा पर्याय दिलाय 274, तिसरा दिलाय 69, चौथा दिलाय 221. हा चला लवकर सुरुवात करा. लगेच विचार केला पाहिजे कितीचा फरक येतोय बाबा यांच्यामध्ये. असा फरक येत असेल तर त्याच्यात काय समसंबंध आहे, पुढची संख्या लगेच शोधता आली पाहिजे. चला 3 आणि 4 उलटच केलं की. हो 4 पेक्षा लहान अंक आलाय म्हणजे क्रमाने आले तर समजते, लहान मोठे कसेही अंक आले. 3 मधून 4 गेले तर -1 चा फरक राहील, 5 मधून 3 गेले तर +2 चा फरक राहील, पुढे 14 मधून 5 गेले तर +9 चा फरक राहील. नो याचा अर्थ इथं फरक विचारात यायचा नाही. मग काय करायचं बघा बरं. 4 आणि 3 मध्ये काय रिलेशन आहे? 4 हा 2 चा वर्ग आहे, 3 हा 2 च्या वर्गातून -1 केलेला आहे, 5 तर वर्गसंख्या नाही, पुढे कुठलीच वर्गसंख्या आलेली नाही. मग आता काय करायचं?
तर पहिल्यांदा 4 आलाय, 4 पासून 3 कसा आला असा विचार करायचा. तो क्रायटेरिया पुढे लागू केलाय की नाही आपल्या लगेच लक्षात येऊन जाते. चला 4 पासून 3 कसा आला म्हणजे 4 मधून 1 वजा करावे लागतील, बरोबर की नाही. 4 वजा 1 करावं लागेल म्हणजे 3 येणार आहे, बरोबर की नाही. हा आता बघा 3 मधून 3 नंतर 5 आले. जर 3 ची दुप्पट आपण केली 6, तर 6 मधून 1 गेले की 5 राहणार आहे. राहते की नाही, लक्षात येते का. म्हणजे याचा अर्थ आहे बघा 4 गुणिले 1 करा, 4 1 4, 4तून 1 गेले 3 राहिले. आता या 3 ला लिहून घ्या, 3 चा 2 चा गुणाकार केला, 3 आणि 6, 6 मधून 1 गेले 5 राहिले. म्हणजे 4 गुणिले 1 केला, त्यातून वजा 1 केल्यावर 3 आला. 3 ची दुप्पट केली 6, 6तून 1 वजा केल्यानंतर 5 आले. आता 5 आणि 14 मध्ये काय फरक आहे, 5 त्रिक 15, 5 ची 3 पट करा, 15 वजा 1 करा, 14 राहतील. 5 ची 3 पट करा, होतंय का. 5 ची 3 पट वजा 1, 5 त्रिक 15, 15 मधून 1 गेले 14 राहिले. अरे वा, क्रमाने येते 4, 4 1 4, वजा 1 केले 3 राहिले, 3 2 6, वजा 2 वजा 1 केले 5 राहिले. परत 5 ची तिप्पट केली बघा, हा 5 त्रिक 15, 15 मधून 1 गेले 14 राहिले. आता तिप्पट झाल्यानंतर 3 ची केली 5 ची केली, आता 14 आले. 14 ची किती पट करायची असणार आहे बघा, 3 नंतर 4 पट ना, 14 गुणिले 4, 14 चोक 56, 56 मधून 1 गेले 55 आले. आली का सिरीज 3 5 14 55. पुन्हा एकदा सांगते, पहिला जो अंक होता त्याला आपण 1 ने गुणले, त्यातून 1 वजा केला, 4 1 4 वजा 1 3 आले. दुसऱ्या अंकाला 2 ने गुणले, 1 वजा केला. तिसरा अंकाला होता 5, तिसऱ्या अंकाला 3 ने गुणले, 1 वजा केला, 14 राहिले. 14 ला म्हणजे चौथ्या अंकाला 4 ने गुणले, वजा 1 केला, 55 आले. आता जो पुढचा अंक आलाय 55, इथं प्रश्नचिन्ह आहे, बरोबर का. हा जो पुढचा अंक आलाय त्याला कितीने गुणावं लागणार होता, 5 ने. क्रमशः गुणाकार आहे ना, 1 2 3 4 5. 5 ने गुणायचं, वजा 1 करायचे. चला मग 55 गुणिले 5 बघा, 5 5 25, 25 आणि 2 27, 275. 275 मधून 1 गेले किती राहिले, 274. आहे का ऑप्शन, आहे का. ओके डन. म्हणजे असा सुद्धा विचार केला जाऊ शकतो. पाठीमागची जी संख्या आहे त्या संख्येची पहिल्यांदा 1 ने गुणलं, याला 2 ने गुणलं, 3 ने 4 ने 5 ने, आणि क्रमशः 1 वजा केलाय, 2 वजा 3 4 आणि 5 अशा पद्धतीने, सॉरी 1 1 1 प्रत्येकामधून वजा केले. यातून 1 वजा केलं, इथं गुणाकार केला, 1 वजा केले, इथं गुणाकार केला, 1 वजा केले. असं आपण कंटिन्यू गुणाकार आणि वजाबाकी केलेली आहे. चला तर समजलं का, हे उदाहरण समजलं. एक सोपं उदाहरण तुमच्यासाठी, हे अवघड झालं, आता सोपं घ्या. लिहा 3 10, हे तुम्हाला आहे सोपं गणित आहे तुमचं, तुम्ही फरक वगैरे बघा तुमचं तुम्ही. 3 10 22, प्रश्नचिन्ह आणि 61. फरक बघा, तोपर्यंत पर्याय देते. पहिला पर्याय 32, दुसरा पर्याय 43, तिसरा पर्याय 39, चौथा पर्याय 37. ओके, बघितले का फरक, काही समजलं का, काही आयडिया येते का या गणिताबद्दल. हे घ्या, परत एक असं थोडंसं कठीण उदाहरण घेऊया. 3 10 22, प्रश्नचिन्हा जागी मी चौकोन करते, 61. बघताय का फरक. या दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे, 7चा. 10 मधून 3 गेले, किती राहिले, 7 राहिले. या दोन्हीचा फरक बघा बरं, 22 मधून 10 गेले, किती राहिले, 12 राहिले. पुढचा तर संख्याच माहित नाही, त्यामुळे यातला फरक किती असेल आणि यातला फरक किती असेल, दोन्ही पण फरक आपण सांगू शकत नाही अजिबात. मग काय करूया, आता काय करायचं, जेव्हा सांगताच येत नाही, मधलाच अंक नाहीये, शेवटचा अंक असून पण फायदा नाहीये, कारण कितीचा फरक आहे समजणारच नाही आपल्याला. मग हे दोन तर फरक कळलेत का, याच्यात 7 आहे, याच्यात किती आहे, 12च आहे. बरं या दोन्हीत कितीचा फरक आहे बघा बरं. आता 12 मधून 7 गेले, किती राहिले, 5 राहिले. म्हणजे साहजिकच पुढच्या संख्येत 5चा फरक असणार आहे. 12 आणि 5 किती, 17. म्हणजे 22 आणि 17 किती ते या बॉक्समध्ये मांडावं लागणार आहे. चला मग 22 अधिक 17,
9 आणि 3 39 आहे का बघा, आहे का बघा. 22 आणि 17 यांचा फरक म्हणला किती आला, 39. पर्याय आहे. मग कन्फर्म करून बघताना कसं बघणार, तर 22 अधिक 17 करा 39 येते आणि 61 मधून पुन्हा 39 वजा करून बघा, अजून 5 ने वाढलेला अंक म्हणजे त्यांच्यामध्ये पुन्हा आपल्याला 22 चा फरक आलेला दिसेल. म्हणजे काय माहितीये का बघा, तुलना केली. 1 मिनिट सांगते समजावून अजून. 3 10 22 प्रश्नचिन्ह आणि 61 होते. पहिल्यात 7 चा फरक होता, परत 5 ने वाढून 12 चा फरक आला, परत 22 आणि 39 मध्ये कितीचा, 17 चा फरक आहे. याच्यात 5 ने वाढलं, परत 5 ने वाढवा. 39 आणि 61 मध्ये कितीचा फरक येईल, मग 22 चा फरक येईल. जमतंय का, येते का ध्यानात बघा. फरकांचा पुन्हा एकदा फरक बघता आला पाहिजे. इथं अंकच माहित नव्हता, दोन्ही अंक समजेना झाले, म्हणून या दोन फरकातला पुन्हा एकदा फरक काढला. 12 7 गेले, 5 राहिले, परत पुढचे अंक 5 5 च्या फरकाने वाढले असतील असं विचारात घेऊन उत्तर काढण्याचा प्रयत्न केला. उत्तर आलं पर्याय क्रमांक 3 39. चला एक अवघड गणित घेऊया का. या पुढचा अवघड गणित 23 29 47 75 आणि प्रश्नचिन्ह. पहिला पर्याय 105, दुसरा पर्याय 110, तिसरा पर्याय 122 115. सोडवत आहे का बघा. ज्यादा सरावासाठी अनिल अंकल ही सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये संख्यामालाचे जितके प्रकारचे उदाहरण आहेत, ज्यादा उदाहरणं दिलेली आहेत अंकल सरांनी, त्याच्यामध्ये आपण जसं शिकलो ना त्या पद्धतीने उत्तर सुटतात का विचार करून बघत चला, सोडवत चला. किंवा क्वेश्चन पेपरचे सेट असतील तरी पण त्यात संख्यामालावरती आलं की सोडून बघायचं आपल्याला येते का. आता फरक बघा, क्रमाने किती कितीचा फरक येतोय ते. 29 आणि 23 कितीचा आला, 6 चा आला. 47 मधून 29 वजा करायचे, 17 तून 9 गेले, 8 राहिले. इथे 18 चा फरक आहे, तिप्पट वाढलाय का. 6 1 6, 6 2 12, 6 3 18. पुढे 18 3 54 चा फरक यायला पाहिजे, येतोय का बघूया. 75 वजा 47, 15 केले, 8 राहिले, 2 नाही येतो. 28 चा फरक येतोय, नाही ना. मग इथं 12 चा, इथं 10 चा फरक येतोय, म्हणजे फरक घेणं पण चुकीचं ठरते. जर फरकांचा फरक बघितला तर इथं बघा 12 चा फरक आहे, इथं पुन्हा 10 चा फरक आपल्याला आलेला दिसतोय. अजूनही समसंख्या म्हणून पुढे 8 चा फरक घेऊन बघा तरी पण उत्तर निघू शकते. 28 अधिक 8 करायचं आणि आलेल्या संख्येमध्ये विसरायचं. 75 मध्ये येते का बघा, पर्यायात उत्तर आहे का. नसेल तर चला, फरकांनी उत्तर निघत नाही, फरक काही क्रमाने आलेले नाही. आता वर्ग संख्या बघायच्या. 23 5 च्या वर्गाच्या जवळ आहे, 5 चा वर्ग वजा 2 करू शकतोय, पण इथं 5 चा वर्ग अधिक 1 केले, 7 चा वर्ग वजा 1 केले. 75 च्या जवळ तर मग डायरेक्ट पुढचीच वर्ग संख्या येते आहे, म्हणजे नाही, ही वर्ग संख्या पण नाहीये. मग कसं आलं असू शकते बघा बरं. 23 आणि 6 या दोन्ही 6 चा फरक आहे. 23 आणि 6 किती, 29, बरोबर आहे की नाही. 23 अधिक 6 केले 29 आले ना. या 6 ची अजून एक पद्धतीने मांडणी करू शकतो. 23 म्हणजे 2 आणि 3 आहे, 2 गुणिले 3 लिहू शकतो. 23 अधिक व्यतिरिक्त 6 मग 29 येते बघा. 23 अधिक 6 29, म्हणजे जी संख्या दिली आहे ती संख्या आहे अशी लिहायची, मग त्यात जे अंक आले त्यांचा गुणाकार करायचा. तसं आहे का पुढचा क्रायटेरिया बघूया. आता 29 आणि 47 मध्ये 29 लिहून घ्या आहे असा. यांच्यात कितीचा फरक आहे, 18 चा आहेच की. 92 18 आहे का, 18 चा फरक आहे का. इथं 28 चा आला होता का आपल्याला फरक. 7 चोक 28. ओके, व्हेरी गुड. आपण ज्या दिशेने चालू ते योग्य. 23 अधिक 2 गुणिले 3 समजते का सगळ्यांना बघा. इथं 29 अंक आहे, मी लिहून घेतला. 18 चा फरक आहे म्हणजे 92 18. या दोन अंकांचाच गुणाकार येतोय का, 2 आणि 3 चाच गुणाकार येतोय का कंसात. हो येतोय. दिलेला अंक अधिक त्यातील अंकांचे गुणाकार, दिलेली संख्या लिहायची अधिक त्यामध्ये जे अंक आले त्यांचा गुणाकार करायचा आहे. बरोबर
29 अधिक 92 18 बरोबर किती आले 47. चला पुढे जायचं का आता 47 घ्या बरोबर. हे आपले अंक घ्या 4 आणि 7 यांचा गुणाकार मांडा. 47 अधिक 4 7 28 किती झाले 47 आणि 28 बघा 8 आणि 7 15 हातचा गेले 7 4 आणि 3 7 ओके 75 आले. थोडक्यात बघा ना 23 आणि 29 मध्ये 6 चा फरक होता. 23 आहे असा अंक आहे 6 म्हणजे 3 दोन्ही 6 होऊ शकते की नाही. 29 आहे असा 9 दोन्ही 18 18 चा फरक आले. पुढे 47 आहे असा 4 7 28 28 चा फरक आलाय. पुढे बघा 75 आहे असा 75 मध्ये 7 गुणिले 5 7 5 35 म्हणजे पुढचा फरक कितीचा आला पाहिजे 35 चा आला पाहिजे. ध्यानात येते का 75 अंक आहे असा अधिक 7 गुणिले 5 म्हणजे 35 बघा मग 75 आहे असं 7 5 35 0 हातचा गेले 1 7 आणि 3 10 आणि 1 11 किती झालं 110 उत्तर आलं. समजला का हा प्रकार समजला का. पुन्हा एकदा सांगते 23 29 47 75 असे अंक क्रमाने आलेले होते. याच्यामध्ये आपण काय केलं 23 हा अंक घेतला 23 मध्ये 2 आणि 3 या सेपरेट संख्या आहेत. संख्येमध्ये 23 या 2 आणि 3 हे अंक आहेत. मग इथे 6 चा फरक आहे व्यतिरिक्त 6 चा फरक इथे 18 चा आहे 92 18 18 चा फरक 4 आणि 7 इथे 47 होता 4 7 28 28 चा फरक. पुढे 7 आणि 5 आले 7 5 35 चा फरक म्हणून 75 आणि 35 किती आले 110. आता परीक्षेत हे सगळं लिहायची गरज आहे का नो अजिबात नाही. मग काय करायचं फरक ध्यानात घ्या काय फरक आले 6 18 28 आणि 35 मग लगेच तुमच्या ध्यानात येईल काय काय झाले व्यतिरिक्त 6 92 18 4 7 28 7 5 35 अशा पद्धतीने फरक आलेले असतील. चला तर मग पुढचं बघा खूप सारी मिश्र उदाहरणे आपल्याकडे अजूनही आहेत. अजून एक 2 लेक्चर तर सलग आपण अशीच मिश्र उदाहरणे सोडवणार आहोत. परत मी संख्यामालाचा नवीन टॉपिक सुरू करणार आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर गटात न बसणारी संख्या ओळखणे किंवा परस्पर संबंध 2 ला 4 तर 6 ला किती अशा पद्धतीने संख्या त्यानंतर आकृत्यांमध्ये येणाऱ्या संख्या देखील आपल्याला बघायच्या आहेत. चला मग होमवर्क द्यायचा का. होमवर्कसाठी पहिल्यांदा सोपीच उदाहरणे देते. सकाळी जे अंकगणिताचे तुम्हाला प्रश्न मिळाले असतील संख्यांचे प्रकारवरती ते सोडून झाले की सांगा टेस्ट घ्यायची आहे. आणि टेस्ट झाली की परत तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीचे एक्स्ट्रा एक्झाम्पल सोडवायला मिळतील. पहिलं गणित घ्या तुम्हाला येते का बघू. आता मिश्र आहे बरं का खूप विचार करावा लागणार. 117 109 94 72 43 कमी कमी उभी आहेत बघा संख्या 94 72 43 आणि प्रश्नचिन्ह. हा कमी कमी संख्या होत गेल्या. पहिला पर्याय आहे 13 दुसरा पर्याय दिलाय 8 तिसरा पर्याय दिलाय 7 चौथा पर्याय दिलाय 9. दुसरं घ्या 4 9 19 39 79 प्रश्नचिन्ह. ही काय भानगड आहे बघा विचार करून किती कितीचा फरक आलाय प्रत्येकी बघत जायचे उत्तर सोपं असतंय. हा चला मग देऊ का पर्याय 159 दुसरा पर्याय 139 तिसरा पर्याय 169 चौथा पर्याय 149. हा तिसरा पर्याय बघा 11 18 15 11 18 15 25 19 आणि प्रश्नचिन्ह. त्याच्यामध्ये पहिल्यांदा 32 दुसरा येतोय 35 तिसरा 29 आणि चौथा 30. सोडवा पटापट. याचा सराव करा. अंकगणिताच्या प्रश्नाचे आन्सर की मिळेलच तुम्हाला. आन्सर आपला पण चेक करा. आन्सर की आल्यानंतर त्यानंतर मी तुम्हाला सगळे 45 प्रश्नांचे एक्सप्लेनेशन देईन. ते झालं की आपण एक टेस्ट ठेवूया रविवारी किंवा सोमवारी.
अंकगणिताची 25 मार्कांची संख्या आणि संख्यांचे प्रकार या धड्यावरची टेस्ट होईल. आउट ऑफ मार्क्स पाहिजेत मला, आतापासून सुरुवात आहे ही. त्यानंतर मग बुद्धिमत्तेचे इंग्रजी अक्षरमालाचे ज्याला प्रश्न सोडवून देणे, एक्सप्लेनेशन देणे, मग टेस्ट, अशी आपण तयारी करून घेऊया. लवकरच तुम्ही तुमचं जे टार्गेट ठरवले तिथपर्यंत पोहोचाल. चला तर मग तुम्हाला अभ्यासाला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.